मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला खरात परतवाडा गोरेगाव ड्रग्ज प्रकरण या सगळ्या प्रकरणांचा एकत्रित आढावा। खरात विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याच्याही दिल्या मुख्यमंत्र्यांनी सूचना। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्देश। भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयात अर्ज दाखल। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खानच्या पतीला एसआयटीनं चौकशी करून घेतलं मुंबऱ्यातून ताब्यात, तर निदा खान अजूनही फरार, सतत ठिकाणं बदलत असल्याची माहिती। नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणातील आरोपींचे मोबाईल लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतर कट केल्याचं उघड। डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करणार। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील पीडिता मानसिक धक्क्याखाली। आरोपी आयांसोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेसह कुटुंबीय मानसिक ताणाखाली। ॲक्सिस बँकेतही नाशिकच्या टीसीएस सारख्या घटना घडल्या। अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट। ॲक्सिस बँकेतील घटना लक्षात येताच कारवाई केल्याचंही केलं वक्तव्य। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर। 528 मतांपैकी 230च मतं विधेयकाच्या विरोधात, तर बाजूनं 298 मतं, तर उर्वरित 2 विधेयकं मागे घेण्याचीही सरकारवर नामुष्की। महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर शिवसेना आक्रमक। बाळासाहेब भवनाबाहेर शिंदे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन। नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदेंच्या नेतृत्वामध्ये झालं आंदोलन। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप झाली आक्रमक। भाजप आणि एनडीएचे सहयोगी पक्ष इंडिया आघाडी विरोधात देशभरात करणार आंदोलन। भाजपच्या महिला कार्यकर्त्या उतरणार रस्त्यावर। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।